हाय गाईज, वेलकम टू डे 13. डे 12 मध्ये आपण डायमंड लेस स्टिच पाहिली. तर डे 13 ला आपण सिल्क थ्रेड स्टिच पाहणार आहोत. सिल्क थ्रेड स्टिच साठी आपण ट्यूलिप कंपनीची 24 नंबरची नीडल यूज करणार आहोत आणि आपल्या आवडत्या कोणत्याही कलरचा सिल्क थ्रेड घ्यायचा आहे. सिल्क थ्रेडला हलक्या हाताने गठ्ठ गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण स्टिचला सुरुवात करूयात. फॅब्रिक मधून थ्रेड वर काढायचा आहे आणि नॉर्मल बेसिक चेन स्टिच जशी टाकतो सेम त्याच पद्धतीने सिल्क थ्रेडची चेन स्टिच टाकायची आहे. स्मूथ सॉफ्ट हाताने स्टिच करायची आहे, कारण सिल्क थ्रेड नाजूक असल्यामुळे थ्रेड लगेच तुटतो. हलक्या हाताने एक एक लूप कंप्लीट करत जायचा आहे. सिल्क थ्रेड स्टिचचा वापर आपण जरदोशी, फ्लॉवर वर्क आणि आउटलाईन साठी करतो. स्टिच पूर्ण झाल्यानंतर लास्टला एंड नॉट टाकून घ्यायचा आहे. एंड नॉट टाकतानाही एकदम हलक्या हाताने एंड नॉट टाकायचे आहे. त्यानंतर एक्स्ट्रा थ्रेड कटरने कट करून घ्यायचा आहे. तर असा अगदी सोपा स्टिच आपण पाहिला आहे. डे 14 ला आपण आणखी नवीन डिझाईन पाहू. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक, फॉलो करा.